नमस्कार. आज आपण एका अशा कंपनीबद्दल बोलणार आहोत जी व्यापारासाठी भारतात आली आणि बघता बघता संपूर्ण देशाची शासक बनली. ईस्ट इंडिया कंपनी हे नाव तर सर्वांनी ऐकलं असेल, पण एक व्यापारी कंपनी शासक कशी बनली? चला त्यांच्या या प्रवासामागची टप्प्याटप्प्याची रणनीती समजून घेऊया. तर आपण सुरुवात करणार आहोत बंगालपासून आणि पाहूया की कसं एका विजयानंतर दुसरा विजय मिळत गेला. अगदी डॉमिनोज एकामागे एक पडावेत तसंच काहीसं. तर या सगळ्या मोठ्या खेळाची सुरुवात झाली ती बंगालमधून, जो त्या काळात भारतातला सगळ्यात श्रीमंत आणि महत्त्वाचा प्रांत होता. आणि इथेच कंपनीने आपला पहिला डाव टाकला. पण ब्रिटिशांनी फक्त तलवारीच्या जोरावर विजय मिळवला असं नाही. त्यांची पहिली आणि सगळ्यात मोठी खेळी होती राजकीय डावपेचांची. म्हणजे थेट लढण्याऐवजी त्यांनी आतूनच घर पोखरण्यास सुरुवात केली. त्यांनी काय केलं तर बंगालच्याच सेनापतीला मीर जाफरला नवाब बनण्याचं आमिष दाखवलं. मग ऐन लढाईच्या वेळी मीर जाफरच्या सैन्याने माघार घेतली आणि मग काय, सिराजुद्दौलाचा पराभव झाला आणि ब्रिटिशांनी मीर जाफरला नवाबाच्या गादीवर बसवलं, अर्थात एक बाहुला शासक म्हणून. पण गंमत बघा, जेव्हा याच भावल्या राज्यकर्त्यांनी थोडा विरोध करायचा प्रयत्न केला तेव्हा ब्रिटिशांनी त्यांना सहज बाजूला सारलं आणि यातून एक अस्थिरतेचं चक्रच तयार झालं. यानंतर भारतीय शासकांनी एकत्र येऊन ब्रिटिशांना रोखण्याचा एक शेवटचा प्रयत्न केला, तो म्हणजे बक्सारच्या लढाईत. पण यातही त्यांचा निर्णायक पराभव झाला आणि हा विजय कंपनीसाठी एक मोठी संधी घेऊन आला. आता इथे खूप महत्वाची गोष्ट घडली. हा विजय फक्त प्रदेश जिंकण्यापुरता नव्हता. यातून त्यांना मिळाले दिवाणी अधिकार. सोप्या भाषेत सांगायचं तर बंगालचा सगळा महसूल म्हणजे टॅक्स गोळा करण्याचा हक्क. आणि हाच पैसा त्यांच्या पुढच्या साम्राज्य विस्ताराचा भक्कम पाया ठरणार होता. बंगालची तिजोरी हातात आल्यावर कंपनीने आपलं लक्ष दक्षिणेकडे वळवलं, जिथे त्यांचा सामना एका जबरदस्त प्रतिस्पर्ध्याशी होणार होता. हे राज्य होतं मैसूरचं आणि याचं नेतृत्व करत होते हैदर अली आणि त्यानंतर त्यांचा अत्यंत स्वाभिमानी मुलगा टिपू सुलतान. टिपू सुलतानाला मैसूरचा वाघ म्हणून ओळखलं जायचं. तो ब्रिटिशांचा कट्टर विरोधक होता आणि त्यांच्या विस्ताराच्या मार्गातला एक मोठा अडथळा. हा जो दीर्घकाळ चाललेला संघर्ष होता तो अखेर 1799 मध्ये संपला. श्रीरंगपट्टणमच्या लढाईत टिपू सुलतान मारला गेला आणि यासोबतच दक्षिणेतल्या ब्रिटिशांसमोरचा सगळ्यात मोठा अडथळा दूर झाला. आता बघा, बंगाल आणि मैसूरसारखे मोठे प्रदेश ताब्यात आल्यावर कंपनीची रणनीती बदलली. आता त्यांचं लक्ष देशाच्या आत नाही तर सीमेपलीकडून येणाऱ्या धोक्यांवर होतं. त्यांना भीती होती की रशिया अफगाणिस्तान मार्गे भारतावर आक्रमण करेल आणि या भूराजकीय खेळात या संभाव्य धोक्याला रोखण्यासाठी त्यांनी एक बचावात्मक खेळी खेळली. आणि हा धोका टाळण्यासाठीच ब्रिटिशांनी 1843 मध्ये सिंधचा प्रदेश जिंकून घेतला. भारताच्या वायव्य प्रवेशद्वारावरच त्यांनी नियंत्रण मिळवलं. पण वायव्य दिशेला अजून एक शक्तिशाली राज्य बाकी होतं, पंजाबमधलं शीख साम्राज्य. ह्या साम्राज्याचे संस्थापक महाराजा रणजित सिंग यांच्या नेतृत्वाखाली हे एक मजबूत आणि एकसंध राज्य होतं. पण महाराजा रणजित सिंग यांच्या मृत्यूनंतर साम्राज्यात अस्थिरता माजली, अंतर्गत संघर्ष सुरू झाला आणि ब्रिटिशांसाठी हीच ती संधी होती ज्याची ते वाट पाहत होते. मग काय, 2 युद्धांच्या मालिकेतून ब्रिटिशांनी शीख साम्राज्याला पद्धतशीरपणे मोडून काढलं आणि अखेर 1849 मध्ये पंजाब पूर्णपणे ब्रिटिश भारताचा भाग बनला. तर अशा प्रकारे साधारण 100 वर्षांच्या काळात ईस्ट इंडिया कंपनीने एक एक करून भारतातल्या प्रमुख सत्तांना हरवलं आणि व्यापारासाठी आलेली ही कंपनी बघता बघता देशाची शासक बनली. हा तक्ता त्यांच्या विजयाचा संपूर्ण प्रवास दाखवतोय. यात बंगाल, मैसूर आणि शिखांसोबतच त्या काळातली एक प्रचंड मोठी शक्ती असलेल्या मराठा साम्राज्याचाही समावेश आहे, ज्यांनाही याच काळात अनेक युद्धांमध्ये हरवून ब्रिटिशांनी आपलं वर्चस्व सिद्ध केलं. एका व्यापारी कंपनीचं साम्राज्यात झालेलं हे रूपांतर खरंच थक्क करणारं आहे. पण या विजयाने जवळपास 2 शतकांच्या ब्रिटिश राजवटीचा पाया घातला. तर मग या एकीकरणाची खरी किंमत काय होती? हा प्रश्न आजही